नमस्कार मंडळी, आज आहे 10 डिसेंबर आणि उद्या आम्ही मुंबईला जायला निघणार आहोत। त्यासाठी इथे कुपरची अंघोळ वगैरे चालू आहे आणि याच्यानंतर छोटी मोठी गाडीची चेकिंग करायची आहे। पंकज इथे गाडी चेक करतोय, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की आम्ही मुंबईला का जाणार आहोत। तर कुपर आजारी आहे आणि इथल्या वेटने सांगितलंय की कुपरचं सीटी स्कॅन करणं फार गरजेचं आहे। म्हणून आम्ही खूप सर्च करून आम्हाला मुंबईमध्ये एक फ्रेडना डायग्नोस्टिक म्हणून सेंटर मिळालंय। सो ते चांगलं आहे म्हणून आम्ही कुपरला तिथे घेऊन जायचा डिसिजन घेतलाय। इथे सकाळ सकाळी कुपूबाळ उठलाय। कुपरचं जेवण आणि आमचं जेवण आम्ही घरूनच नेणार आहोत, तर मम्मी इथे जेवण रेडी करते। इथे मम्मी पप्पांना बाय बाय करून आम्ही निघालो आणि आज थंडी खूप आहे आणि कुपरला बाहेरच जायचं आहे खिडकीच्या। 14 डिग्री सेल्सिअस आज टेम्परेचर आहे, सो खूप थंडी आहे। लांजामध्ये ब्रिजचं काम चालू असल्यामुळे इथे या छोट्या रस्त्याला खूप ट्रॅफिक असतं, पण आम्ही सकाळी पोहोचल्यामुळे ट्रकचं वगैरे ट्रॅफिक नव्हतं। कोण आहे सोनू? कोण आहे? त्यांचं वाटतं दीदी आलाय बाहेर बघायला। संगमेश्वरमधील साई प्रारंभमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो। इथे वडापाव आम्ही घेतला आणि बऱ्याचदा काही गोष्टींचे व्हिडिओ घ्यायचे राहून जातात, त्याचप्रमाणे वडापाव खाऊन झाल्यावरती मला आठवलं की व्हिडिओ घ्यायचा राहून गेलाय। सो खाऊन झाल्यावरती आम्ही निघालो आणि आता आम्हाला ब्रेक घ्यायचा होता कुपरची शिसू करायला, त्याचे थोडे पाय मोकळे करायला आणि त्याला नाश्ता द्यायला। तर आम्ही संगमेश्वरच्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे थांबलो। इथे कुपर बराच वेळ फिरत होता आणि खूप वेळ झाला आम्ही ट्रॅव्हल करतोय। कुपरला मध्ये कुठे थांबवलं नव्हतं, त्यामुळे थोडासा हा ब्रेक मोठा होऊ शकतो। इथे ना आमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही त्याला फिरवून आणलं आणि पाणी दिलं। पाणी दिल्याच्या नंतर तो ढेकर काढायला गेला आणि त्याला उलटी झाली। बस इथेच आमचं काम वाढलं। मग आम्ही हे चादर वगैरे थोडं थोडं धुवून टाकलं, कुपरला कलिंगड दिलं खायला आणि त्याचं खाऊन झाल्यावरती आम्ही परत निघालो। कूपर असा शांत बसून व्ह्यू एन्जॉय करत होता आणि गाडीने एंटर केलं कशेडी टनलमध्ये। अचानक काळोख झाल्यावरती कूपर उठून उभा राहिला घाबरून आणि बघत होता काय झालं, अचानक काळोख का झाला।
त्यानंतरचा आमचा स्टॉप होता जेवणाचा. तर आम्ही पहिलं कुपरला जेवण दिलं, भाकरी, दही आणि भात. हायवेला सावली शोधता शोधता खूप लेट झाला होता जेवायला, सो कुपरला खूप भूक लागलेली, त्यामुळे आम्ही त्यालाच पहिलं दिलं जेवण. कुपरला जेवण दिल्यानंतर आम्ही पण पटापट जेवून घेतलं आणि आम्ही जेवेपर्यंत कुपर असा मागे झोपला होता मस्त. जेवणाचा ब्रेक आमचा खूपच मोठा झाला, पण ठीक आहे, कुपरने आराम केला. त्यानंतर आम्ही निघालो आणि खूप ऊन होतं म्हणून विंडोला आम्ही कपडा लावला होता, पण कुपरला तरीही बाहेर बघायचं होतं, तर तो कपड्याला असं वरती करून बाहेर बघत होता. त्यानंतर खूप वेळाने आम्ही इथे थांबलो होतो कुपरला शिसूसाठी. हा वाला लास्ट ब्रेक असणार आहे, यानंतर डायरेक्ट घरी. ॲक्च्युली आम्हाला काय वाटलं होतं माहिती आहे का, कुपरला इतक्या तासाचा प्रवास नाही जमणार, थकेल तो वगैरे, पण नाही, हा बिलकुल थकलेला नाही आहे. फक्त जेवल्यावरती त्याला थोडी झोप येत होती आणि एवढा ॲक्टिव्ह झाला ना की या खिडकीवरून त्या खिडकीवर नुसतं इकडचे दृश्य बघून झाले की परत इकडे बघायला येतोय काय काय, असं नुसतं एन्जॉय चाललंय. हा बघ, आता आम्ही आहोत पळसपे फाट्यावर. इथून पुढे आमच्यासोबत प्रदीपसुद्धा येणार आहे आणि तो येईपर्यंत इथे आम्ही कुपरला संध्याकाळचा नाश्ता देतोय, कारण घरी पोचायला अजून किती वेळ लागेल काय माहीत नाही म्हणून. येतोय थांब, कॉल करून ठेवला रे तुला. परत आम्ही पुढे जायचं. ब्रिज इथेच आहे मागे, तिथेच थांबलोय आम्ही. काय बोलतोस? लेफ्ट साइड काय? लेफ्ट साइड नाहीये. इथेच आहेस का? दिसत का नाही? ब्रिज क्रॉस केलाय, चाललोय लेफ्ट साइडने. दिसला तर मग तिथे तो काय पुढे. हा बघ, यायला दे त्याला. थांब त्याला आतमध्ये येतोय तो, ये. जवळजवळ 9 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय. अगो बाई, तो पहिला बसतोय. चल कुपर, घरात चल. चल घरी चल. काकींनी कुपरचं जेवण पण रेडी केलं होतं, तर घरी आल्या आल्या पहिलं कुपरला जेवण दिलं आणि कुपरला पण भूक लागलेली, तर त्याने पटापट फस्त केलं जेवण. तू जातोस तिथे? चल जा. हा, एवढी उडी मारायला लागते. हो बाबू बुब्बू, तुला दिसणार नाही. मस्त आहे ना. त्यानंतर लगेचच आम्ही सुद्धा जेवून घेतलं. जेवणामध्ये डाळ, भात, पापड, लोणचं, चपाती, फ्लॉवर मटारची भाजी, असं मस्त जेवण होतं. जेवल्यावरती आम्ही निघालो कुपरला फिरवायला बाहेर. मी ते शूजच आणले, घालते ना ते शूज घालते.
तो उतरतोय मग पहिला केवढं गोंडच दिसलं ते माझं तर कडकडतोय. भीती वाटते तुला सोनू? काय सांगतोस? इथे नसते रोज हा? थंडी लागते यार. अरे का तुमच्याकडे एवढी थंडी आहे? मी म्हटली इकडे तरी गरमी असेल. सगळे फ्रेंडशिप करणारे कुत्रे आहेत रे. सोबत तिकडे भुंकतोय त्यांच्यावर, आपण भुंकणार आहे. सो सगळीकडे कॉन्क्रीट असल्यामुळे कूपर शी करायला तयार नव्हता. सो आम्ही त्याला गवतवाला एरिया शोधतोय. आणि इथून थोडा आतमध्ये जाऊन खूप मोठा एरिया होता ओपन. तिथे गवत होतं, रान होतं. सो इथे कूपरने सगळं केलं आणि आम्ही मग गेलो मेडिकलमध्ये ब्रश, साबण हे सगळं घ्यायला. आणि ब्रश पेअर साबण आहे बस. चलो काय आहे ते? काय त्याचं नाव नाही माहिती. खातात? आम्ही गावी खायचो. हे बघ, हे पिकलेलं आहे. अरे देवा, त्याची पायात थर्ड बिचारा ग बाय. दादागिरी करू. हे तो इथला स्थानिक आहे. घरी जायचं सोनू, झोपायचं आता. चला चला लिड्डू झाली वाकडी. चल घरी. काय बोलतोस? कोणाला? मला? फिरून आल्यावरती कूपरचे इथे पाय वगैरे पुसले आणि कूपर आता जाणार आहे झोपायला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.